नमस्कार, कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। आणि मधुकर सर कुठे लपलेत माहिती का? एव्हा इथे लपलेत। तर आज 11 वाजून गेलेत आणि आमचे सर अजून घरीच आहेत, कारण त्यांची गाडी त्यांच्या एका मित्रांनी नेली आहे आणि पायी पायी ते कंपनी जाऊ शकत नाही। कंपनी कितीही जवळ असली तरी जाशान का पायी पायी नाही म्हणता येते। आणि येणारच आहे ते, त्यांचे मित्र पण लवकरच येणार आहे, कारण त्यांना काल खूप उशीर झाला होता। जवळपास रात्रीचे 10 वाजले होते घरी जायला। किती अवघड असतं ना इथं, है ना? आणि माझं बाळ मला पकडलंय, त्यांनी दिसतंय का तुम्हाला? बघ त्याच्यामुळे मला इथून हालता येणार नाही, तर माझी खूप इच्छा होती की यांच्या जवळ जाऊन उभं राहा। तर आवडलंय, बघतो त्याची वाट बघतो। तो मित्राकडे गेला, त्याला म्हटलं झोप, पण तो काय झोपला नाही। तो म्हणे नको मी जातो मित्राकडे। म्हटलं बरं ठीक आहे, तो गाडी घेऊन गेला। पण ठीक आहे, काही नाही, मित्रांचं काम आहे, लक्षात ठेवा, आहे का नाही? त्यांच्याशिवाय मज्जा नाहीये, मग तो मित्र तर पाहिजेच ना। आणि सगळे छान आहे त्यांचे मित्र, सगळे चांगले, सगळे मित्र चांगले। डेडिकेट टू ऑल हर फ्रेंड्स, हिम फ्रेंड्स। इंग्लिश कच्ची आपली, काय नाही पण चांगली। तुला घेऊ? तिला काय, ती बघतीये। ये बापरे, कुठे राहिले? आणि आता काही कारणास्तव, म्हणजे खूप महत्वाचं कारण आहे, आम्हाला गावाला जायचंय। उद्या आम्ही जाणार आहे गावाला। तर मग तिकडे पण तुम्हाला आणि गावाला म्हणजे खरं आम्ही आमच्या गावाला जाणार आहे। आता खरं आम्ही अकोल्याला नाही जाणार, तर आम्ही आमच्या प्रॉपर गावाला जाणार आहे, ज्याचं नाव आहे रतनवाडी। तिकडे जाणार आहे आम्ही। खूप महत्वाचं काम आहे, काय काम आहे तुम्हाला नक्की सांगू, पण ठीक आहे। खूप आहे आता इकडे बघा, डायरेक्ट टायरच्या मध्ये किडा घुसला। डायरेक्ट कसा घुसला काय माहिती? काही निघत नाही आज, कुठे जाऊ शकत नाही आपण। होईल आपला इथं पुढे एक गाडी आहे, तिच्यातून मागून पाहू आपण, पकड असली तर। आता इकडे टाकून देऊ, लांब टाकून दिला। आपल्याला जायला लागेल पायी पायी आता, तर आपण जाऊ आता पायी पायी, घरी गेला भेटू। हे देखो अभी इतना बडा पंक्चर आहे, इथे आले भाऊंकडे, मस्तपैकी भाऊंचं काम आहे, घेऊ करून आपल्याला जायला उशीर झालाय। घरी पोहोचले बरं का, जा इथून दिसत आहे का नाही काय माहिती। हा जा इथं आले आले पाहिलं की लगेच पापा 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 ये, चला 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 चला, या या चला। अयो कोण आहे रे? पापा आयो आयो, चल दोघो मोबाईल धर, बॅग बॅग जाऊ दे। चा यो अयो, काय झालं? लाड प्यार देखो, कोणी मारलं? कोणी मारलं म्हणजे? हा हा, कोणी मारलं? दमशी का? ये दमशी का? आई बाळा, आपली गाडी पंक्चर झाली। हा ना, लय वैताग झाला। हा ना, घरी बरं फ्रेश व्हा, सोडा तिला। बाय नाही करायचं, तिला माहिती आता बाय नाही करायचं। हे बघा बरं, काही नाही आता आहे ना, माझे ना चोरून कपडे घालून राहिले बरं का। आता आम्ही गपचूप खातोय दोघं जण, आणि ही बघा मॅडम चाललाय दणका, आणि मला आता थोड्या वेळाने विचारेन बरं का, घालून बिलून झालं कसं वाटतंय। मग मी पण तोंडावर म्हणते एकदम घाण दिसतंय बरं का। आता पाहत राहा तुम्ही, आता असंच म्हणणार मी, 100% म्हणतो, बघत राहा आता। व्हिडिओ काढ मध्ये हे बघा, आलं पेट्रोल पंपावर। उद्याची तयारी आजच करून घेऊ, पेट्रोल टाकू आज मस्तपैकी। हे बघा, आम्ही फायनली शेवट आहे, लय भांडली माझ्यामुळं। तेव्हा कुठे हिला डीमार्टला आणलंय मी, पण ठीक आहे। खोटं बोलले, खोटं नाही बोलत मी, फक्त बोलून पाहतो। ठीक आहे, आता ट्रॉली घ्यायची गरज, ट्रॉली घ्यायची गरज नाही ना? नाही।
बास्केट आम्हाला थोडं ते सामान घ्यायचं त्याच्यामुळे बास्केट घेऊ. जास्त काही घ्यायचं नाही कारण आता उद्या गावी जाणार आहे मग इथं सामान तिकडनं आल्यावर. कशी चालली बघा मॅडम तुरू तुरू. खरेदी केली आम्ही मस्त डीमार्टला 500 रुपये 500 रुपयाची केली ना. 500 रुपयाची खरेदी की आम्ही म्हणजे आम्ही केली. हां नाही ना थोडंसं होतंच खर्च मागं पुढं पण ठीक आहे. उद्या जायचं आहे आपल्याला तर मग थोडीफार तयारी तर करायच लागते ना. हे बघा कसं दिसतंय आमच्या इथं. एकच रूम भारी दिसते का नाही. ये होता आहे डिफरन्स. झोपून गेले आमच्या बाहेर. झोपली ती आता झोपली 2 मिनिटं झाली. तिथं आधी तेव्हा झोपली. हवेने झोप लागली त्याला. ठीक आहे आता आम्ही उतारा जेवण बिवण करतो आणि मग पुन्हा एकदा भेटतोय ना. तास बटाट्याची भाजी केलेली म्हणजे बटाट्याचं कालवण आहे भात आहे आणि बाजरीची भाकर थोडीशी ती हे पण आहे. कांदा कापू का? नको कांदा नको. आता आम्ही सगळे जेवतो मस्तपैकी. तुम्ही पण या जेवण करायला आणि जेवण झालं परत एकदा भेटू आपण है ना बाळा. हा माऊ हा मला रसगुल्ला खायचा. अरे मी माझ्या बाळाचा व्हिडिओ काढत होतो तुझं मध्येच काय रसगुल्ला व्हिडिओ काढत होते का? हा पण मला रसगुल्ला खायचंय. कस काय तुला रसगुल्ल्याची आठवण आली का? रसगुल्ले म्हणून का? हा लगेच खायचे बार. हा लगेच खायची. बाळा तुला पण खायचे? तुला खायचे ना बाळा? हा लगेच घेऊन येत. खायचे म्हणून हा म्हण. लवकर या. 5 मिनिटात दुकानातून आलो. 5 मिनिटात आपण दुकानातून ते रसगुल्ले घेऊन आले. हिला वाटलं मी मज्जाच करते बरं का पण आता खरंच घेऊन आले. असं नाही का डब्बा आणलाय खरं घेऊन आले मी. ते व्हिडिओ का नाही काढला कारण व्हिडिओ लई मोठा होतो. काय हो आणला असं का? नाही नाही ना. नाही. हे रसगुल्ला आहे का? हा याच्यात अशा याच्यात भेटतो का? अरे काय छोटा आहे तो. एवढा थोडी खाणार आहे तू. नाही आता जेवण केलंय ना. मारी का चला आयला मला विचारले नाही पाहिजे ना. दिलं मला काढून लगेच. तर असं काहीच नाही भाऊ. मॅडमला मध्येच आठवलं होतं हे खायचं नाही का. तसं आम्ही त्याचा हा तसा शॉर्ट टाकणारच आम्ही. पण तिला काय वाटलं माहितीये का मी आणणारच नाही. हा मला वाटलं आणणारच नाही पण हे खरंच घेऊन आले आणि आता जेवण केलं तर पण इच्छा खरंच गेलो आणि घेऊन आलो बरं का. कारण कसे माणसाची इच्छा परत नाही होत है ना. डब्बा तुला डब्बा खायचा रसगुल्ला. तर आता आम्ही याला ना फोडतो आणि हे कसं फोडायचं ते बी दाखवतो. मला आज जर कॅमेरा हे बघ ऐक ते असं धरायचं असं आणि असं करायचं. चुकीचं खोललं का काय? हळूचा लागण वगैरे हाताला असंच पुढे ते मला पण माहित नाही बरं का. मी पहिल्यांदाच पाहिलंय डब्बा. थन्सअप असंच पुढे ते. हा थन्सअप पाहिलं. थांबा पहिलं असं करायचं दुसरं असं करायचं. लिहिलेलं आहे त्याच्यावरती. थांबा बरं का तुला मी देतो तुला नाही मम्मीला जाते. मम्मी बघ मम्मी हिला खायची इच्छा होती म्हणून. रसगुल्लाच खरंच रसगुल्ला आहे. अख्खा खाली सांगणं जर बा तुला. कसा आहे मग फर्स्ट टाइम रसगुल्ला खाणार आहे मॅडम? छान आहे गो. तिने फर्स्ट टाइम खाल्लं बरं का. फर्स्ट टाइम टेस्ट केला. फर्स्ट टाइम खाल्लं तिने आणि मी खाल्लाय भरपूर वेळा. आणि मायराने पण फर्स्ट टाइम खाल्लाय. मस्त आहे ना. मला छान आहे. झाली खाऊस पूर्ण. झाली खाऊस पूर्ण. खरंच रसगुल्ला रसासारखाच आहे. मस्त रसरशीत आहे. छान झाली ना हाऊस पूर्ण. हा छान. आता मी खातो भरपूर आहे त्याच्यात काहीच टेन्शन नाही. फुल्ले खाऊन झाले. मॅडमने खाली सांडवले भरपूर दोघींनी. तर आता मी नाही बॅग वगैरे भरतो. उद्या जायचं बघा सामान पडले आणि मग बॅग वगैरे भरून झाली का मग पुन्हा एकदा भेटतो. बॅग भरायची आता. आम्ही सांगितलं तेच म्हटलं बॅग भरतो आणि परत भेटतो. काही विषय नाही. फक्त किती सेकंद झालेत माहिती का? 30 सेकंद पण झाले नसतील इतकाच व्हिडिओ काढला की मी आता बॅग भरणार आहे. आणि साहेब बघा हे अशीच चिटिंग करत्या माझ्यासोबत. उठा ना प्लीज. अशीच फसवी दे बरं का मला.
तर मायरा मला बॅग भरू लागणार आहे. 5 मिनिटांनी. या बाई ही एक बॅग भरून झाली, मग हिच्या आतमध्ये एक बॅग आहे आणि ही एक बॅग, 2 बॅग भरून झाल्या. हेल्मेट वगैरे मस्त आणि सगळे रेडी झाले. आणि आता आम्ही पण जवळपास 12 वाजता आले रात्रीचे. खूप उशीर झालाय झोपायला. नाही बा, आमचे छोट्या उस्ताद पण जागे. आमचे उस्ताद पण जागी आहे. बाकी सगळं मस्त सिस्टमॅटिक आवरून वगैरे ठेवले. तर आता मग ना बघू आता आपण. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि बॅग तर भरून झाली आता रात्रीची 12 वाजता जवळपास. तिला फक्त थोडे डब्बे राहिले. डबे भरायचे काय ते फक्त हे करायचे आता. डबे टाकायचे. हा माहिती गोणीत टाकायचं फक्त आता तेवढं राहिले. मग तिथे करील तोपर्यंत मी बाकीचा आवडतो आणि झोपून घेतो. झोपायला येतं 12 वाजता. 12 वाजता सकाळी परत लवकर जायचंय. तर आपण भेटू परत पुन्हा एकदा. बाय. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर.